नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. फिर्याद मागे घ्या नाहीतर खानदान पेटणार. धमकावत गुंडांचा हल्ला. सासने नगर परिसरात पुन्हा एकदा गुंडगिरीने डोके वर काढला आहे. पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद मागे घ्या अन्यथा खानदान पेटवण्याची धमकी देत एका तरुणीच्या घरावर सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. परिसरात वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी दुपारी सासने नगर परिसरात ही घटना घडली. श्रुतिका सचिन पोद्दार वय वर्ष 28 यांच्या घरावर 7 ते 8 जणांच्या टोळीने हल्ला केला. पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद मागे घ्या अन्यथा संपूर्ण खानदान पेटू अशी धमकी देत हल्लेखोरांनी तलवारीनं खिडक्याचा काचा फोडल्या आणि दरवाजाचे नुकसान केले. या प्रकरणी विशाल मांगोरे राहणार पाचगाव यांच्यासह सिद्धेश भांदीगरे, अजय शेख, विराज मोहिते, आदित्य दबडे आणि 2 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी विशाल मांगोरे याला पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सासने नगर परिसरात ITIच्या मागील भागात तरुणांच्या 2 गटात वर्चस्वाच्या वादातून संघर्ष वाढला. 8 महिन्यापूर्वी ही वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्यात आली होती. त्यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याने कारवाई केली होती. मात्र काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा टोळक्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. सार्वजनिक ठिकाणी नशा करणं, रात्री उशिरापर्यंत दंगामस्ती, वाढदिवसाच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ आणि वाहनांची तोडफोड असे प्रकार सातत्याने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.